हाय. आपण असं नेहमी म्हणतो, इंग्रज गेले आणि मागे त्यांचे 2 शब्द ठेवून गेले, सॉरी आणि थँक यू. तर आहे ना, मला असं वाटतं, की त्यांच्या ह्या 2 शब्दांचं केवढं मोठं गिफ्ट आहे आपल्याकडे. कारण की आज धकाधकीचं लाईफ असं झालेलं आहे, की म्हणजे समजा ऑफिसच्या प्रेशरमुळे नवरा घरी येऊन काहीतरी चिडचिड करतो. नंतर रिअलाईज झालं, की आपण उगीच एवढी चिडचिड केली. तर बायकोला "सॉरी, माझं चुकलं" एवढं म्हटलं तरी काम होऊन जातं आणि बायको गोड हसते गालामध्ये. किंवा आपण ट्रेनने ट्रॅव्हल करत असतो, चढताना उतरताना एकमेकांना आपली कोपरं बऱ्याचदा लागतात, ज्यामुळे ती व्यक्ती प्रचंड रागवते आणि आपलं "सॉरी हां, चुकून झालं" असं म्हटलं, की ती 50% कूल डाऊन होऊन जाते. मी मराठी भाषेच्या विरोधामध्ये अजिबात नाही आहे. पण जर हे 2 शब्द जर का नसते, तर आपण खरंच असं बोललो असतं का, की "माझी चूक झाली, मला क्षमा करा." असं आपण बोलणार होतो का खरंच? आणि जर आपण हे 2 शब्द अडॉप्ट नसते केले, तर आपली लाईफ ही किती गुंतागुंतीची झाली असती जरा विचार करा. म्हणजे सारखंच आपलं काहीतरी छोट्या-छोट्या गोष्टी ह्या चुकतच असतात आणि आपण त्यासाठी जर अपॉलॉजी दाखवत नसू, तर ती रिलेशनशिप किती बिघडू शकते. त्यामुळे हे जे 2 शब्द आपल्या लाईफमध्ये आहेत, तर आपलं जेव्हा-जेव्हा जे काही छोटं-छोटं चुकतं, त्यासाठी आपण एक सॉरी बोलून टाकूया किंवा कोणीतरी आपल्यासाठी न सांगता काहीतरी चांगलं केलं, की एक थँक बोलून टाकूया. त्याने आपलं रिलेशनशिप पण छान मेंटेन राहणार. आणि ज्यांना असं वाटत असेल, की हे तर चुकीचं आहे, मला माझ्या मातृभाषेचं किंवा जी कोणती भाषा असेल तिचा प्रचंड अभिमान आहे, तर त्यांनी ॲटलीस्ट त्या भाषेमध्ये तरी हे कबूल करायला सुरुवात करा. बघा जमतंय का? बाय.